केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 1 ऑगस्ट 2026 रोजी पुण्यात येत आहेत. हा दौरा राजकीय सभा किंवा प्रचारासाठी नाहीये. दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान सोहळा. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात येणार आहे. भाजपने स्पष्ट केलंय की हा कार्यक्रम पूर्णपणे सांस्कृतिक आणि राष्ट्रीय स्वरूपाचा आहे. मात्र तरी देखील काँग्रेसने या कार्यक्रमादरम्यान विरोध करायचं ठरवलेलं आहे. काँग्रेसने 2 प्रमुख मुद्द्यांवरून विरोध केलेला आहे आणि ते मुद्दे म्हणजे नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळा आणि त्यातून निर्माण झालेली देशभरातील परिस्थिती. पुन्हा दिल्लीत शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती ज्याप्रमाणे पोलिसांनी कारवाई केली त्याचा हा विरोध आहे. काँग्रेसचा आरोप आहे की दिल्लीत पोलीस बळाचा वापर करण्यात आला आणि अनेक विद्यार्थी हे तेव्हा गंभीर जखमी झाले. या दोन्ही घटनांचे खापर काँग्रेसने केंद्रीय गृह मंत्रालय आणि अमित शहा यांच्यावरती फोडलेलं आहे. एकूण जर आपण लोकसभेचं आजचं वातावरण पाहतो तर राहुल गांधी यांनी देखील थेट अमित शहा यांच्यावर आरोप केले की त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या आदेशानुसारच ही पोलीस कारवाई झालेली आहे. आता हे आरोप जे झालेले आहेत त्यावरती वेगळा व्हिडिओ माझे सहकारी सुहास घटवाई यांनी केलेला आहे, तो तुम्ही नक्की पहा. आता पुणे शहर पूर्व काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या दौऱ्याला तीव्र विरोध केलेला आहे. एकूण काँग्रेसची अशी योजना आहे की शंकरशेठ रोड आहे जिथे अमित शहा यांचा नियोजित प्रवास होणार आहे. त्यावेळेला 1 ऑगस्ट सकाळी 10:30 वाजता काळे झेंडे दाखवून त्यांच्या विरोधात निषेध नोंदवायचा. पुणेकर, तरुण आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे काँग्रेसकडून एकूण आवाहन करण्यात येते. अमित शहा यांच्या ताफ्याला अडवून किंवा मार्गावर निषेध नोंदवून एक आपला आक्रोश व्यक्त करणे ही काँग्रेसने त्यांची भूमिका ठरवलेली आहे. भाजपचे यावरती देखील आक्रमक प्रत्युत्तर आलेलं आहे. भाजप पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी काँग्रेसला थेट इशारा दिलाय की अमित शहा कोणत्याही राजकीय कार्यक्रमासाठी पुण्यात येत नाहीये, त्यामुळे काँग्रेस या विषयाला नाहक राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करते. काँग्रेसने जिथे आंदोलनाची घोषणा केली आहे तिथेच भाजप अमित शहा यांचे अभूतपूर्व आणि जंगी स्वागत आम्ही करू. इलाका तुम्हारा धमाका हमारा रहेगा अशा प्रकारची घोषणा त्यांनी भाजपाने दिलेली आहे. काँग्रेसला एकूण चेतावणी देखील देण्यात आली आहे की काँग्रेसने गनिमी काव्याने म्हणजे कोणत्याही फसव्या किंवा हिंसक पद्धतीने काही करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या नेत्यांना पुण्यात इथून पुढे उजळ माथ्याने फिरता येणार नाही. एकीकडे काँग्रेस मार्गावरती निषेध करण्याच्या तयारीत आहे तर दुसरीकडे भाजप त्याच ठिकाणी मोठे स्वागत आणि जनसमर्थन दाखवण्याची तयारी करत आहे. दोन्ही पक्ष आमने सामने आल्याने 1 ऑगस्टला पुण्यात राजकीय तणाव आणि संघर्ष होण्याची यामुळेच एक शक्यता वाढलेली आहे. इथे आता वातावरण तापलं असून दोन्ही बाजूंनी आक्रमक भूमिका घेतली जाते. काँग्रेसचा मुद्दा हा आहे की नीट घोटाळा, दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनातील पोलीस कारवाई आणि अमित शहा यांच्या विरोधात निषेध करणं. आणि मग भाजपचा मुद्दा आहे हा पुरस्कार सोहळा आहे, राजकीय कार्यक्रम नाहीये. काँग्रेस नाहक राजकारण याचं करते, त्यामुळे आम्ही जंगी स्वागत करू आणि विरोधकांना आव्हान देऊ. आता सविस्तर मुद्दे या घटनाक्रमाचे आपण जाणून घेतलेले आहे. दोन्ही पक्षांची भूमिका काय आहे हे आपण जाणून घेतलेली आहे. त्यामुळे आता जो दौरा 1 ऑगस्टला होतोय तिकडे नेमकं काय होतंय, कारण की पोलिसांना हा मोठं आव्हान आहे. दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना हे शांत करणं आणि ही परिस्थिती निर्माण होऊ न देणं. पुरस्कार खूप मोठा आहे, त्यामुळे या कार्यक्रमामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस ही खबरदारी घेताना आपल्याला पाहायला मिळतील. तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. काँग्रेस ज्या प्रकारे आंदोलन करते त्याचं समर्थन केलं जाऊ शकत नाही असं तुम्हाला वाटतं का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला. धन्यवाद.